ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील कौटवाडी येथे रविवारी रात्री बिरोबाच्या यात्रेनिमित्त थरारक आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला। परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या नंतर येणाऱ्या रविवारी भरत असलेल्या या यात्रेत यंदा तब्बल 78 नवसाचे कठे पेटवण्यात आले। गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवत आणलेल्या बिरोबाच्या काठीचा गाभाऱ्यातील मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर घंटेचा नाद घुमला आणि नवसाचे कठे पेटवले गेले। पेटलेल्या कठ्यांमधून उसळणाऱ्या ज्वाळांनी अंधारलेल्या रात्री आकाश उजळून निघाले। सुमारे 2 तास चाललेल्या या थरारक सोहळ्याने उपस्थित भाविकांना भक्तिमय अनुभूती दिली। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी बिरोबा ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता भोईर, यात्रा समिती कौटवाडी व साकीरवाडी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमात आमदार डॉ. किरण लाहामटे यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या। राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल उषा मुठे, पन्हाळे, कोंडार व त्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला। ही यात्रा गावच्या श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचे प्रतीक ठरली आहे। आम्हाला कोणाला सांगता नाही याची परंपरा आणि त्या परंपरेनुसार कट्ट्याची यात्रा ही सालाबादप्रमाणे अक्षय तृतीया आल्यानंतर पहिल्या रविवारी भरत असते आणि हा उत्साह इतका आनंदात गावकरी, शेतकरी, आजूबाजूचे लोक, पुणे, मुंबई, नाशिक इथून खूप लांबून लोक ही यात्रा पाहण्यासाठी आणि नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात। म्हणजे ही बिरोबा देवाची काय नेमकी आख्यायिका, हे कट्टे कशासाठी उचलले जातात आणि काय त्यामागची भावना असते? याच्यामागे एकच भावना आहे का ह्या लोकांना देवावरती लोकांची खूप श्रद्धा आहे। त्या श्रद्धेपोटी एखादं काम अमुक होऊ द्या किंवा एखादं चांगलं काम होऊ द्या म्हणून भाविक फक्त नवस करत असतो। नवस असा करतो की देवा मी तुला कट्टा अर्पण करीन, पण माझं चांगलं घरी प्रपंच चालू दे, माझं लेकराबाळांचं चांगलं होऊ दे, माझं गाव सुरक्षित होऊ दे, याच्यासाठी ही यात्रा भरवली जाते। ही कट्टा नेमका कसा तयार होतो, कोणती लाकडं वापरली जातात आणि कसा आनंद गावामध्ये असतो आजच्या दिवशी? ही कट्टा म्हणजे पाणी प्यायचं मडकं असतं, त्याला आम्ही घागर म्हणतो। ही घागर बुडाला कापली जाते, कापल्यावरती ती पलटी करायची म्हणजे उलटी केल्यानंतर त्यात सागाचे खैराचे असे लाकडं भरायचे, त्यात कापूर टाकायचा, गोडे तेल टाकायचं, पूर्ण पेटवल्यानंतर जो भक्त असतो, भाविक भक्त त्याच्या हाय करत त्याच्या अंगावर येतो। उकळलेले तेल अंगावर येत असताना तो भाविक भक्त अंगावर घेऊन हाय असा आनंद लुटत असतो देवाच्या भक्तीसाठी। कुठून या यात्रेसाठी लोक येतात? या यात्रेसाठी इतके लांबून लोक येत असतात का म्हणजे तुम्ही दरवर्षी आहातच आणि दरवर्षी पण तुम्ही येता। इतके भाविक होऊन इतकं मग्न होऊन यात्रा केली जाते। ग्रामस्थ कौटवाडी काठी निघते साकीरवाडीवरून आणि खूप आनंद लुटतात आणि देवाचा आशीर्वाद का आमचं कुटुंब चांगलं चालू द्या, आमचं गाव चांगलं चालू द्या, आमचं प्रपंच चांगलं चालू द्या असा या बिरोबाकडं आशीर्वाद मागतात या यात्रेच्या दिवशी। ओके, आख्यायिका आहे हिच्या मागची आख्यायिका म्हणजे असे का पहिल्यांदा फक्त एकच गावकीचा कट्टा राहायचा, त्याच्यानंतर 1-2 असे वाढत गेले, नवसाचे बघतात ते, आणि गावकीचा फक्त एकच घागर असते आणि ते बिचारे येतात आणि ते देवाकडे काय हात जोडून मागायची, ते कोणाला बोलायचं नाही, फक्त आपल्या मनात माझी इच्छा जर पूर्ण झाली तर मी तुला कट्टा भरी। आणि मग अशा पद्धतीत ज्यांना पावला सगळे आहेत त्यांचेच कट्टे, ही परंपरा आता अशी चालू आहे। एक कट्टा नेमका काय असतो, म्हणजे कसा तयार होतो, काय कशा पद्धतीने त्याचं हे असतं? ही आपली मडकं आहे ना, घागर मडकेची, ही कापल्या जाते खाली बुडाकडं, ती उलटी करायची, तिच्यात लाकडं भरायची, लाकडं भरल्याच्या नंतर सरकी, पेन, कापूर हे ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं, काय बाजार असेल ते, आणि मग वर फडक्याने बांधून घ्यायचे आणि 5 वाजेपासून तेल घालायला सुरुवात करायची, तर 9 वाजेपर्यंत भिजवायचे आणि मग 9 वाजता 9:30 वाजता काठी येते। काठी एकदा देवाला परिस्थिती लागली का मग ती पेटवल्या जातात आणि मग ऑटोमॅटिक ती वारी येतात काय आणि मग ते उचलल्या जातात। किती वर्षाची ही परंपरा आहे आणि हे पेटेले कट्टे डोक्यावरती घेऊन जेव्हा हे लोक चालतात, मग आजपर्यंत कोणाला इजा झाली नाही का? काही त्रास नाही, अजिबात नाही, कोणालाच इजा झाली नाही। आजपर्यंत कोणालाच इजा झाली नाही। ते उकळतं तेल अंगावरून खाली पूर जातो, काहीच नाही। आजपर्यंत तर कोणीच म्हणलं नाही का मला इजा झाली, मी ते लांगडा झालो का, पांग झालो का, माझ्या डोक्याचे केस गेले, असं कोणालाच घडलं नाही। पण काय आनंद असतो आणि काय या मागची भावना असते, व काय कसा आनंद असतो गावात आजच्या दिवशी? आणि आजचं म्हणजे वातावरण लईच वेगळं असतं साहेब, म्हणजे असे का अशी यात्रा कुठंच नाही आहे, फक्त आमच्या तिथे यात्रा बट आणि खूप लोक येतात का सर्देने येतात काय भावनाने, आणि आम्ही त्यांच्या स्वागतच करतो काय।
महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.